श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीय गगनचन्न तत्तमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम. रक्तांड रक्तवर्ण पद्मक्षेत्र सुहास वंदन कथा टोपीच माला दंडकमंडलोदर कटाकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलिगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अगरणा परत्पर कैवल्य सन्ना ब्रह्मानंदा यतिवर. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंदा जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी कणालया भक्त जन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुची रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि दैविता तुझी समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझ आपले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कुठे नसे पाहता असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश वेदांचेही तर्क चाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकंदरे कुटीत झाले सर्वे. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती षणलाखाती वणिता दोड ठेविला चरणी माता रक्षावी मच्ची समर्थ कृपा कंटाक्ष दिनाता दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन इरसून ही लोकी सौकी दोन्ही परलोकी साधन कराय दुरुस्त हा भाव सागर याचे पावाया पहिलं तीर तन्मान तणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रातिबुली नानान बाधतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसून ज्ञानाक हृदयी प्रकटोपै शांती मनी सदा वसो व्रतभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो प्रथा विषयाची नसो वासनाय मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपत व्यवहारी वर्तता नोपडो भ्राती चिंता अंगी न यावी असत्यता सत्यविजी सर्वदा प्राप्त वर्गाचे शोषण न्यायमार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंच आणि परमार्थ त्याने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नम, श्री सरस्वती नम, श्री गुरुभे नम, श्री कुलदेवताय नम, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नम। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीय गगनचंदम तत्तमस्यादिलक्षण एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि। ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मक्षेत्र सुहासवंदन कथा टोपीच माला दंड कमंडूल कटाक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम। जय जय क्षीरसागर विलासा माय चक्रचालका विनाशा शेष शयनानंतवेशा अनामातीता अनंत, जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता करता तया त्या महाविष्णूचा अवतर गजवंदन शिवकुमार एकदंत परशीधर अगमलीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान। स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय, जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हात ती ब्रह्मसुता नमिले। जो अज्ञान तिमिरनाशक विद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादाय गुरुवर्य तेवी असती माता पिते त्याचीच ज्येष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीलाविरी अत्रीवर दत्तात्रय नमिले। धर्मस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य, मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जे का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाले स्वामी रूपे। कोठे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणा कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटे झाले प्रसिद्ध। चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले, त्याची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात महिम जनी गावयाचे योजले। करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची। ऐसी ऐकून स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती, कवे लागी अभय देती वरद हस्त करोनी। ऐसी ऐकून स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती वरद हस्त करोनी। आता नमो साधू वृंद जासी नाही भेदाभेद, ते स्वास्थ सुखी आनंदमय सददित राहती। व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले जानी, वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग। कवी कुल मुक्तावस्थ नमिले कवी कालिदास, त्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली। श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयाच्या चरणी नमिले ईश्वर चरणी जडले चित्त। ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभू तया नमित वर प्रसाद कारणे। अहो तुम्ही संतजनी मज दिनावर कृपा करून आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी। आता करून नमन जे का शोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून सादर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पाहावी। स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा। त्या मोहंदीतून पाही अनमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावा यमान सुज्ञानी अनुमान काही न करावा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त। आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडहा। श्री शंकरार्पणस्तु, श्री श्रीपाद वल्लभार्पणस्तु, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र अध्याय दुसरा। श्री गणेशाय नम। कामना दोन्ही जे भजती होय त्यांचे मनोरथ पूर्ती, तसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे। अक्कलकोटे माझारी राजप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी भेटीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला, त्याच दिवशी साचा सादर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आले होते दर्शनाची। ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले, 3 खुर्च्या आणून बाहेर मांडा म्हणती एके हारी, दोघासी बैसोनी दुहेवरी तिसरीवरी बैसले आपण। पाहुणी समर्थांचे तेज अभयंतसी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी। स्वामींनी हासमुख करून उत्तर दिले, तया लागून आम्ही करंदळी वनातून प्रथमारंभी निघालो। मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरी देखील अपूर्व, बंगाल देश समग्र असे आम्ही पाहिले। घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थ हिंडूनी हरिद्वारा प्रति गेलो। पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र, अशी हजारो
हजार नगरे आम्ही देखली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती तेची महाप्रख्याती पुराणात वर्णिली. केले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादची पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो. तेथून स्वच्छने केवळ. मग पाहिले मोहोळ देश शिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने. अक्कलकोटाप्रती तेने तेथून या झाली. तयापासून या नगरात आनंदे आहो नांदत. असे आमचे सकल व्रत. असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढाप्रती राहिले स्वामी राजे येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीलावरी ही यतिवर्य कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. आनंदे भक्त परिसोत द्वितीयाध्याय गौडः इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयाध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी त्याची भक्ती. त्यासी नाही पुनरावती. पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दावती. काही वर्ष करून निवसती. मंगळवेढे सोडले. मुळा माझी वास्तव करती. आपा टोळ झाले भक्त. तेथीचे संकल्प व्रत. अल्पमती केवीवर सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती. अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी. स्वामी चालले उठोनी. बहुत वरजले सेवकानी परीनच मानिले ते. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामाद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने. तेथे एक अविद्य होता. तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यावस्थ निश्चिती. चोळपाच्या ग्रहाप्रती आले स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती. चोळपा करी आदर योग यागाधिक काही चोळपाने केले नाही. परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदना ते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. पूर्व पुण्य निश्चिती आले चोळपाच्या ग्रहाप्रती स्वामीची जाणून ईश्वरमूर्ती. चोळपा करी आदर योग यागाधिक काही चोळपाने केली नाही. परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदना ते. तयाची देखून या भक्ती स्वामी तिथे भोजन करती. तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तयापासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदे अधिकारी मालोजी राजी गादेवरी. दक्ष असोनी कारभारी परम ज्ञानी असती जे. चोळपाच्या ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. उपासी कळला वृत्तांत की आपल्या नगरात यती विकात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाली नाही. आता जाऊनी लवलाई भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्नानी ऐसी वार्ता ऐकली कानी. ते हे सत्य तरी येऊनी आताच दर्शन देती. राव मुखातून वाणी निघाली. तोची यतीमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली तै. सकल सभा आनंदली. समस्त पावली वंदली. षोडशोपचार पूजली. स्वामी मूर्ती नुपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. प्रेमळ भक्त परिसोत द्वितीयाध्याय गौडा. श्री स्वामी राजा अर्पणस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगरे प्रवेशे द्वितीयाध्याय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येत हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावती चुकेल. गता अध्यायाच्या अंत्य अक्कलकोटे आली यती. नुपुराय दर्शन देती. स्वच्छेने राहती तयापुरी. चोळपाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृत्य पूर्व. नित्य सेवा घडे त्याते. चोळपाची सद्गुणी कांता. तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोग कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामाई पसार ते फसले असे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येती राजपूर्वी. दृढ चरण जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटीत तया शास्त्रे केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग शासन करिता ती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी डोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे जो
जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी कोणतेही वसत असे. असे तयानी निंदले समर्थांनी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसे आले. तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघी अविचारी होते बरोबरी संन्यासी. तिथे या तिन्ही मूर्ती बसवले भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार करू म्हणती आता. दर्शनेच्छ जन असंख्यात पातले तेथे क्षणार्थ. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मी ती तया ते. कोणी नवसा ते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ वैर होता, वैरभाव विसरोनी. संन्यासी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज असते समर्थ संन्यासा पुढे लोटली. मोडली जनाची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला. अनोदकाशी सूर्योदयास तळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अनोदक वर्ज असे. जे पातल्या करू छळणा, त्याची झाली विटंबना. दंडावया कुस्तुक जना अवतरले येथीवरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थो अध्याय गोड हा. श्री स्वामी राजा अर्पणस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन विश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चोहोकडे. कोणाशी पडते साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे राजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नुपीत स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयाच्या अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नुपुवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणतील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य चतुर. तो बोलता झाला उत्तर नुपा लागी परी ऐसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषला तो नुपुवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नुपती सह सकळ जणे तयापरी तात्यासी सम्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथीची जनाची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नुपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसी पाहुनी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्न ते परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल त्याने याचक धने तृप्त केली. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करिता सर्वदा. आयशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयासी. मग लढवली एक युक्ती. एकांती गाठून चोळाप्रती. त्याच लागी विनंती सांगती. बुद्धिवाद सांगती तया. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरसी इनाम देतील तुम्हा ते. दरम्यान सर्व वंशा चोळपासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसार. चोळपाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नुपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा ऐकतो भाविक भक्त. 5वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6.
श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचे हात अक्षर पंडित लिहिविती, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती बडोदेसे चलावी. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी, राव मल्हार राव चियामणी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवी उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा प्रयत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यानी, अनुष्ठान आरंभले. भक्ती नाही अंतरी दाभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बसले, गुरुचरित्र आरंभिले. व्हावायची स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाले व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे, राजासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करोनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजूनी न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधोनियोगे सम्यासी, मेणात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वंदिती झाली. मेणातून उतरले, मागती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय कुटीला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय कुटीत टेकले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊन बडोदेसे आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्न उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभती पुढती. सर्वत्रासी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उंबरराव यशवंतयाचे नाव नुपकाराची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतले समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. असे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहून यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची, सत्वर यावी बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कुत्त्या माझी यशवंताला गुन्हेगार केली. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाखवली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा भक्त परिसोत. षष्ठो अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठाध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगरणा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयाशी, श्रवण करते दिवसनिशी. हेरळी करांदिक शास्त्रासी, वेतने देऊनी ठेवले. त्या समयी मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशती. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नुपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवाशी शेवटी आणले. रात्रंदिन नूप मंदरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती. तेणे अंतरी नुपित बहु सुखावी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येते. ज्येष्ठ सन जन सांगती, कित्येक होते तयावे. पाहावे यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून या सत्वर यतिराज हासले. मुके काही न बोलती, वारंवार हास करती. पाहुनी अशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती, काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पाडली लोकासी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने डोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हसोत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले डोंग पूर्ण. वेदशास्त्र अधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपले स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामीची तुच्छ मानती. नित्य नियम सारोनी ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारसी दोघे जण, तेही निद्रस्त जाहले. निद्रा लागली बुवासी, लोटली या काहीनीसी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी विचूक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी. बोबडी वळली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवळी होते पारसी, जागृती आली तयासी. त्यांनी धरुणी बुवासी सावध केले तयावेळी.
मग स्वप्नीचा वृत्तांत तयाची सांगते समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुस्ता मागील प्रश्नासी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोले ती यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार काय होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी विचुकाशी. काय म्हणून भ्यालासी जरी व्यर्था भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागते कष्ट करणे फुकटा आता नयेची. बुवा प्रति पटली खूण धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमा अश्रू भरले नये कंठ झाला सददित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमदशमोऽध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा. जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षाची जहागिरी तयाप्रती. सकल सुखे अनुकूल असते. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंवाद. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. समदबाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुखन गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास भोग कैसा त्यास. निद्रा नयची रात्रंदिवस. चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तशीची ब्राह्मण संत पुरणे. बहुसाल दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्याचे त्रासले या भो यात्रेसे. कृष्णवर न आला शरीराशी. रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण. मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार. प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस. ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा. तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा. तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिली. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्ने पडले. अक्कलकोटी जावे त्या. हे जाणून हितगोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीचे नर नारी कामधंदा करीती घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमे व्हावे सांगती. कित्येक स्नाने करून पूजा द्रव्ये घेऊन अर्पया समर्थ चरणी जाती येती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमदशमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणा वंदना अर्पणस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोऽध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतर गाजली ख्याती. कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी. सदानंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान. तेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशित. आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरा बाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण. आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतके करीन. 2 शस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करसी तरी 10 शस्त्र रुपयासी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करिता. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रती कार्य आपले करीन. बाई स्वामीसे बोले वचन हे ग्रहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसमद पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावासी. म्हणती लीला करून यशी. चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिलेल्या फकीराशी आणि शेख नूर दर्ग्याशी एक कपणी चढवली.
मग काही दिवस लोटत स्वामी राजे आज्ञापित बारीक वाटून लिंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेणे जाईल ब्रह्मसमज झाला स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीचा आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसमज सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 शस्त्र असा केला निर्धार त्याचे काय करावे महाराजा आज्ञापित गावाबाहेर आहे मारुती तिथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐसी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीदाती सर्व अनुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्तिशंकरावाची अजरा अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त सदा परिसोत भाविक भक्त 9मो अध्याय गोडहा श्री स्वामी राजा अर्पणस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म त्याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाची नेणार स्वामी समर्थ अस्तिपै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेद ग्रस्ताश्रमी बाळपणामे दिजकोणी राहत होतेच आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे जाता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहुनी स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दुडंतर विवेक शस्त्रे तोडा सोलापुरी कामामासी ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडले मुरगोडी ग्राम विख्यात तिथे आले फिरत फिरत तिथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदे शास्त्रे पारंगत धर्म कर्म सदारत ईश्वर भक्त तैसाची परी तया नाही संतती म्हणून उदग चित्ती मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती संतोषली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित ते आनंदन संस्कार केले यथाविधी चिदंबर नाम अभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंधन वेदेशास्त्री झाले निपूर्ण निगुट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लीला अपार दाखवती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जग उद्धारार्थ अवतरले असो पुढे पौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले तयासमी एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले जले भरले होते गट तयासी लावला अमृत असत ते गट झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयानी हे ऐकून मुरगोडी आली धावून म्हणती दीक्षिताची सांगून दाद आपली लाभावी रावबाजीसी वृत्तांत कर्णकणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अनुमान करवेना मग दीक्षिताशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले
ब्रह्मा अवतरी राहिले परतंत्र जन्मवरी. एके समी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तिथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. आनंदे सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णले. बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तिथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव संप्रत्य करीताती. परी मोरगोडीचे विभ्र बाळप्पासी सांगत. गाणगापुरी विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला त्यासी विचार. निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुनी आनंदले. नरसिंह सरस्वती पावले. प्रेमे भावे वंदली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्थान करोनी. जप ध्यान आटपोनी. मागती येती गावात सेवेकऱ्या बरोबरी. मागून नियम मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती तै. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बसती जप ध्यानी. आस्था जाता वासरमणी. संध्यास्नान करावे करोनी या संध्यावंदन. जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोनी ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी ग्रह सुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नयेची. आया राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी. बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले. 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले. परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी. मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी. जोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी. बसूनी तिथे शिळेवरी. मग खावा भाकरी. ऐसा नियम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृशनीची दिनी. चिंता चित्रास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राशन. भोग भोगावे दारुण. पहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती. येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्थ असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पाले संगमाशी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी. गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी. विचूक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्मे आटपिले. ग्रामामाजी परत आले. गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शगुन तयासी मार्गावरी जहाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखली. तिथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करती. तिथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवू वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जहाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. श्रोते सदा परिसोत. 11वा गोडहा. श्रीरस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. करावया जगउद्धार. हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत. तेची स्वामी समर्थ श्री स्वामी. गता अध्यायाच्या अंती बाळप्पा आल्या अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खासबागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती. खडीसाखर घेऊनी हाती. गर्दी माझे प्रवेश करती. स्वामी सान्निध्य पातले. अजान बाहू सुहासवंदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले.
येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंद न जाय पोटी श्रोत ओठी घात असे. श्री समर्थ तया वेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्याने प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाखविले. त्या सवे एक जागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करुनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. त्या समी श्री समर्थ असतीनुप मंदिरात. राजा आज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठोनी षष्टकर्मा ते आचुरोनी. घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्त दैवत त्याचे करावे पूजन नित्य. येता आदित्य जपा अनुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पादी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती तयावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य. त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेचे तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्ते सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोषले स्वामीप्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहता उकलून विष त्या निघाले. पूर्वी कोणा कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा ज्याचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी दयानी महादेवाची पूजा करोनी. मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजन वर्जावे. ऐसा तैशी आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेचे पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्राती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल अशीची. श्रीपाद भट एके दिवशी विचारले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हाच मुख्य काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी. समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यासी. आज्ञा घ्यावी आपण. दयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून अभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. तेथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळू. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समाप्त. सदा प्रेमळ परिसोत. 12वा अध्याय. गोडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीच्या शशिकर वाढे जैसे उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढेल. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती. परी झाले व्यर्थची. स्वयंपाकात करावयासी. लज्जा वाटत असे त्यासी.
तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्ज असी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळपा मनी समजला सेवेकरे माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तेचे परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसी बाळापा ते उठवले त्यापासून बाळापासी त्रास देत अहंदेशी गाराने सांगता समर्थाशी बाई ते शब्द ताडती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येतो तो चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशा बहुत असे सांप्रत्य लागली दिवाळीचा सण येता मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात व्रतमान वर्तले कोणा भक्ते समर्थासी अर्पले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादारचा चोळपाजवळी येऊन सत्वर मणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती सोळपा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळपा ठेवितो तयासी तुम्ही मागुनी घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळपा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परिचोळपाची तयावर सत्ता असे सर्वस्वी ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळपा कारणे जबाब दिला चोळपाने बाळप्पा देती तरी घेई जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतुनी नूपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे चोळपाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईनेही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी भेटीत एक वस्त्र तयावेळी पडले होती श्रीजवळी त्याची करून या जोळी समर्थ करी घेतली अख्खल शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्रला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थ काय असे उणे येते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी 1 कोणी 2 रुपये टाकी ताणून न लागता एक क्षण 100 गणती झाली झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलेले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहुनी द्रवासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागोनी दुष्टोत्तरी तांडव करी बहुसाळ ते ऐकोनी बाळापासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी याकरिता दुसरे दिनी समर्था जवळी पातले तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ बाळापा दर्शनास येतं आसन त्याचे दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखवले सेवेकारींनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पांनी देखले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनास येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाखवती परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी राणीसी भिवूनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करती कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंचा स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नुपुराये
मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलेले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लाभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाची चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेणे येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दाबिक भक्ती, तयावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावेचे नमस्कारिती, तयावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णुशंकर वंदती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा भक्त परिसोत त्रयोदशो अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशो अध्याय. श्री स्वामी चरणार्पणस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठवणी आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्रह करुनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक सुमने अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूला दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचार पूजन करावे. स्नान करून धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगरणा, परस्पर कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्य. जय जयाजी पुराण पुरुष, लोकपाला, सर्वेश अनंत ब्रह्मांड दिशा, वेदवंदा जगद्गुरु. सुखधाम निवासी या सर्वसाक्षी गणालया, भक्तजन ताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तुची पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तुची रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि दैविता तुची समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र, तुझ लागी आधी मध्य ग्रह कुठे नसे पाहता. असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचेही तर्कचाचरे, शास्त्रातही नाव रे, विष्णुशंकर एकंदरे कुठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्रमुखी निश्चिती षण्लाखाती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता, रक्षावे मच्ची समर्था, कृपा कंटाक्ष दीननाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना, कृपा समुद्री यामिना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन सर्व जाऊन निरसून, ई लोकी सौखी दोन्ही परलोके साधन करा. दुरुस्ता भाऊ सागर याचे पावा, या पहिले तीर तन्मान तळणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्राती बुली नाना न बाधवतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन, आज्ञांती निर्सून ज्ञानाक हृदयी प्रकटोपै. शांती मनी सदा वसो, व्रताभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहु दुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, व्रता विषयाची नसो वासना मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेणे हो हा सुगम दुर्गम जो पद. व्यवहारी वर्तता न पुढ भ्राती चिंता, अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. प्राप्त वर्गाचे शोषण न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असो निया संसारत प्राचीनत नाममृत, प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी. ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषिनी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षष्टाक्षरी मंत्र प्रीतीने जपा अहोरात्र, तेणे सर्वत्र पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तीही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती ज्येष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा ऐकतो भाविक भक्त. चतुर्दशो अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा. श्री गणेशाय नम. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येत हाता पाप ताप दैन्य वार्ता येथे काही न उरेची सर्व कामना पुरवणी अंती दावती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी श्री समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करीती स्वामी भक्ती जन हासती तया ते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंठक्षया करोनी तेवरे केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटूनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कंटाक्ष करूनी दासाकडे पाहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या सविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाची श्रीचरणी मन जडले तयापासूनी राहू लागला निशिदिनी स्वामी सान्निध्य आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून या ऐसी वार्ता करी तसे आकांत म्हणे घर बुडाले. बसप्पा येता घरासी दुष्टोत्तर बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाची चित्त स्वामीचरणी आसक्त जना अपवाद न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात्र घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रंजनी समर्थ उठोनी चालेले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर शापने ओरडती परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिले सर्प समूह चोहूकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुर उत्तरे समर्थ काय बोलले भिवू नको या समी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्प त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाले. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयन वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्या सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोशीजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अतांदरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा भाविक परिसोत पंचमदशोऽध्याय गोढा. श्री स्वामी चरणा अर्पणस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होता अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीती नोकरीने. कोकण प्राप्ती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयाची ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माताबंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके स्वामी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान तया सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरवयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी भट्टा लागेल आमच्या.
तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे, यात संशय असे ना. तुम्ही वया कर्जमुक्त, याशी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत्यकाळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीती भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी. आणखी मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिव नाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थ तयावेळी त्रिवर्गाजवळ बोलवले, तिघासी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक: आकाशात पतिते ते यथा गच्छति सागरमय, सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक: इंदमेव शिव इंदमेव शिवम इंदमेव शिवम इंदमेव शिव. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले ते समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, तया लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ तयाप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेवले. म्हणती, तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूनी. मग छाटी कपनी जोळी समर्थ तयासी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केले सत्वरी. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी. म्हणती, जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपले संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलवले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लोटविता तारा नामे त्यांची कांता. तीही करी बहुत आकांता घेत ऊर बडवून. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेचे उत्तर ऐकून या स्वामी कुमार. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटवले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिदले होते. त्यास पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामठीपुरात त्यासमी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसायान्न स्वामी सुत नेणती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करोनी. तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचे शोक पाहुनी दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकार स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगूनी. त्याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणूनी. त्यासमी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करूनी पोटी दर्शनाला उठावटी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसोनी देती उत्तर. यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नयेची. असे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी.
मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचा उपदेश झाले. मठ होता कामठीपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तीही त्रास देत स्वामी स्वतः. परित्याच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदे नाना चित्ती. प्रेमानंद चरण वंदती स्तवन करीती तयाचे. स्वामी सुत तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहुनिय स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी करुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही तयाप्रती मनातील खूण सांगती. ऐकून जन चकित होती वर्णती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विण तोन सेवी उदक अन्न. ऐसे दिवस झाले 3 निरहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन. जे करुणा रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवेकरासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदरी प्रार्थनीया आणावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताच्या मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहून आनंदले समर्थमनी. कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालोनी प्रेमे रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवा. स्वामी वाचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विण कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे गाई. मी आजाणले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू हे निश्चिती चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरिती मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध्य आणावे. परिसुत तया सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटा आला नाही. दिवसेदिवस तेही क्षीण होत चालला. शेवटी बोललेले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडविकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बसले स्थान करून परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती. कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला.
मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीते आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाईने अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही बोलले काय समर्थाते. सुत आपला भक्त असोनी अकाली पावला का मरण. मग स्मरती हे जे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उद्धले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बळेचे मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार अवतरला बहुदृस्त. धन्य धन्य ते स्वामी कुमार अवतरले बहुदत्ती दृस्त. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. भाविक भक्त परिसोत सप्तम दशमोध्याय गोड हा. श्री भगवानाचरणा अर्पणस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थातेच. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत्य, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्यासमी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवली विटेसी, ती दिली पाहिजे आमासी. याचा अर्थ कोणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालले. काकूबाईंनी तयासी आणवले आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखवले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घाल यासी. आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाची झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजे गाव मोगलाईत तेथे नाना साहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रीचा मठ, द्रव्य बहुत खर्चले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनर्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतोनी. पुढे सेवे करायस सांगती त्यासी मुंबईसी पाठवती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची आस द्यावी कफनी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीची चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वता. न रुचे चिंता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटी पाठवले. समर्थ अशा सम्यासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊनी माझ्या पादुक्यासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चल आणून सत्वरी धरा म्हणती तयावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची. श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याची चिंता. हृदय प्रकटल्या ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादासी पाहुनी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्था दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेसी जे बरे वाटील आम्हासी. तेच करू या समयाची व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकला आपण मारून. इतकेची पुरे झाले. ऐकूनी अशा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोडा माझे सत्वर. काकूबाईनी आकांत करुनी मांडला अनर्थ. नाना उपशब्द बोलत भाळ पिटीत स्व असते.
परी समर्थ त्यावेळी समी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनवले गोसावी कपनी जोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठवती भिक्षेशी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थाशी हसू आले, अधिकच कौतुक मांडले. दादासी जवळ बोलवले, काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. बाई ऐसे बाईने पाहून क्रोधाविष्ट अंतःकरणी, म्हणे तुची हे करणी लोका उपवाद कारण. ऐकूनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती, ऐक सुखे तुच गमवती माते आजपासूनी. पुत्राचे ऐकूनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस गेल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालवली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समाप्त. सदा प्रेमळ परिसोत. अष्टमदशमोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रह चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे. स्वामी चरित्र अत्यांदरे श्रवण करिता सर्वत्र पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती. जयासी सर्वत्र ख्याती अजरा अमर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्र पवित्र ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटोग साधन ऐसा इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करी ती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखले. ज्ञान तयाचे पाहिले, कित्येकाचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीची ऐकुनी. समुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांचा. एक श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंधू प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन. असो झालिया काही वेळ समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदा भुजावरी मस्तक ठेवले झटकरी. सदतित झाले अंतरी. हर्षपोटी न सामावे उठोनिया करीती स्तुती. धन्य धन्य ते यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरवली. चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधले. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वास्तव करीती सिद्धी प्रसन्न झाला. बहुत धर्म कृत्य केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलेले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. तेथेची द्यावे सोडूनी तरीच ज्येष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुनी अंती जाशी सुखाने. ऐकुनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण येती तत्काळ जाणून. पाहू लागले यशोवंदन शब्द एक न बोलावे. असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. त्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले ज्याची चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चित्तोनी अंतरी. खडग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसले दूर. श्रीनी जाणले अंतर त्याचे पाहुनी कर्मघोर. राजद्रोह मानसी. लगबेग उठली स्वारी. सत्वर आले बाहेरी. तरवटच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य साधले लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी. तरवटाच्या झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून ते न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तैसेची आला परत स्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्याचे यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पानिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची.
असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीची मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झटकरी उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले दीनवंदन होऊन दृढ घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे हे पाहुनी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगता हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो विषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्या त्वरित स्पर्श याते करू नको समर्थ बोलले त्याची नवल वर्तिले तत्काळ विश्वाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करते धन्यता थोर वर्णिता ती बैलापदी दिदली मुक्ती मरण चुकवले तात्यांचे ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समक्त सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी येतिवर्या भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन व्रता शोरता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी ग्रस्त एक दर्शनासी समर्थांचा पातला करोनी स्त्रीची स्तुती माथा ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्याते वंदती हस्तवंदन करोनी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वान करोनी नाना येथेची भोजन देई जे ग्रस्त आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलवले 5 जण जेवू घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उष्टी उरले पत्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापित ग्रस्ता ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या ग्रस्ताचे मन आशंक झाले तेत्वा म्हणे यवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उष्टिक याती मध्ये पावेन कष्ट न कळता स्वजनास गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक येऊनी स्वामी सम्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उष्टिक घे त्वरित तो निशंग मनात पत्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळी मुंबईसी आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समी एके दिनी ग्रस्त निघाला फिरावयासी येऊन एका घरापासी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही ग्रस्त पडला दृष्टीसी तिने बोलावले त्याला आसनावरी बसवले 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर ग्रस्त मनी आनंदला बाई त्या आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य ग्रस्त आली प्रचिती वारंवार स्तुती करीती शोतगात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा ऐकतो भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख्य निमित्त वदले श्री स्वामी राज आता कसा अध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतारा आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण सत्वर ते बहुधान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्रह निमग्न झाले निजरूपी षष्टचक्राते भेदून ब्रह्मरंभा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेत्वा जवळ होते सेवे करी त्यांचा दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटी जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्राचा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उदरले जडमुटाला तो महिमा कोण वर्णी
अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रासा. असो स्वामींच्या अनंत लीला जनसन्मार्ग दाविला. उधळले जळमुटाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेल ग्रामा माझारी जन्म माझा झालेसी. तेथेचे बालपण गेले आता कोपरलीस. येणे केले उपशिक्षण पद मिळाले विद्यालयी. सांप्रत्य वाणी मारवाडी ज्येष्ठ नाम त्यांचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणवाद गायिले. ते हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमती अल्पत्म. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध अर्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु करंदळी वनातून आले. स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन. तृतीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ. आले दोन संन्यासी खल तेची व्रत सकळ. चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने नावया स्वामीसी पाठविले कारभाराची. पाचव्यात ती कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे व्रत समग्रह. सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी. ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मग्रस्त त्याची केले दुःखमुक्त. आठव्यात ती कथा खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधलेला सुंदर मठ ते वर्णन समस्त. नवव्यात केलेचे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमा अध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसेची अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास भरवा तया माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसपातीली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 त्यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू तो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक ग्रस्त निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृंद निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वंद त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिवता वंदोनी त्या अभयंता. ग्रंथ समाप्त केलेसे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरोणी अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सार गवसो भक्तज्येष्ठा लागूनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीसी आणिला त्याची रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील सुमने वेचून सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल. सददित त्याचा प्रतिपाल करावा बाळ आपले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समाप्त. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.